नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. विद्येची आराध्य देवता श्री गणेश आणि माता सरस्वतीला वंदन करून आपण आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 प्रॅक्टिकली सोडवणार आहोत. नेहमीप्रमाणे तुम्हाला विनंती आहे की हा प्रॅक्टिस सेट सोडवण्याआधी आपण या प्रॅक्टिस सेटचं इंट्रोडक्शन म्हणजेच सोडवलेली गणितं, एक्झाम्पल्स आणि एक्सप्लेनेशन याचा सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवणं सोपं जाणार आहे. चला प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवायला सुरुवात करूया. यातील पहिलं गणित आहे इफ a is equal to curly bracket small a b c d e curly bracket complete. b सेट आहे curly bracket c d e f curly bracket complete. c सेट आहे curly bracket b आणि d curly bracket complete. आणि d सेट आहे curly bracket a आणि e curly bracket complete. याचा अर्थ इथे आपल्याला 4 वेगवेगळे सेट दिलेले आहेत. सेट ए, सेट बी, सेट सी आणि सेट डी. आणि खाली आपल्याला प्रश्न विचारलेला आहे देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फॉल्स. आपल्याला हे खाली जे स्टेटमेंट दिलेले आहेत त्या क्रॉस व्हेरीफाय करायचे आणि त्याच्यामध्ये ट्रू अँड फॉल्स हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला हे सगळे सेट पहिल्यांदा बारकाईने व्यवस्थित बघायचे आहेत. कोणत्या सेटमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत आणि कोणत्या सेटमध्ये कोणते एलिमेंट्स नाहीत हे पहिल्यांदा आपण व्यवस्थित बघून घ्यायचं. आणि नंतर आपल्याला जे विचारलेले सेट आहेत त्याच्यामध्ये असणारे एलिमेंट आणि त्याच्या सबसेटमध्ये असणारे एलिमेंट हे क्रॉस व्हेरीफाय करायचं. त्याच्यातून आपल्याला हे स्टेटमेंट ट्रू आहेत का फॉल्स आहेत ते समजणार आहे. सुरुवात करूया पहिल्या स्टेटमेंट पासून. सी सबसेट बी. आता सेट सी कुठे आहे तर सेट सी इथे आहे आणि त्याच्यामध्ये एलिमेंट बी आणि डी आहे. त्याचप्रमाणे सेट बी मध्ये सी डी ई आणि एफ हे 4 एलिमेंट आहेत. आता या 2 सेटमध्ये जर का आपण बघितलं तर सेट सी मध्ये बी आणि डी आहे, सेट बी मध्ये डी आहे पण बी नाहीये. याचा अर्थ सी हा बी चा सबसेट होऊ शकत नाही, म्हणून पहिलं जे ऑप्शन आहे ते फॉल्स आहे. त्यानंतर दुसरी स्टेटमेंट जी आहे ए सबसेट डी. आता ए सेटमध्ये ए बी सी डी ई असे 5 एलिमेंट आहेत आणि डी सेटमध्ये ए आणि ई असे 2 एलिमेंट आहेत. आता जर का आपण बघितलं की सबसेट विचारताना त्यांनी सांगितले ए सबसेट डी, असं नाही म्हटलेलं की डी सबसेट ए. मग ए सबसेट डी जर म्हटलं तर ए मधले सगळे एलिमेंट हे डी मध्ये असायला पाहिजेत, पण तसं नाहीये आणि त्याच्यामुळे ए हा डी चा सबसेट होणार नाही. त्याच्यामुळे हे फॉल्स स्टेटमेंट आहे. तिसरं स्टेटमेंट आपण बघूया डी सबसेट बी. आता डी या सबसेटमध्ये ए आणि ई हे 2 एलिमेंट्स आहेत आणि बी या सबसेटमध्ये सी डी ई आणि एफ असे 4 एलिमेंट आहेत. पण आपण जर बघितलं तर डी मध्ये ए आणि ई आहे पण बी मध्ये ई आहे, ए नाहीये. याचा अर्थ डी सुद्धा बी चा सबसेट होणार नाही, म्हणून हे सुद्धा फॉल्स स्टेटमेंट आहे. आता चौथं स्टेटमेंट बघूया डी सबसेट ए. बघा डी सेट जो आहे त्याच्यामध्ये ए आणि ई हे 2 एलिमेंट आहेत आणि ए सेटमध्ये ए बी सी डी ई हे 5 एलिमेंट आहेत. याचा अर्थ डी मध्ये असणारे ए आणि ई हे आपल्याला ए सेटमध्ये डी आणि ई सापडतात. याचा अर्थ हे चौथं स्टेटमेंट बरोबर आहे, डी सबसेट ए. त्यानंतर आपण 5व्या स्टेटमेंटकडे जाऊया. 5व्या स्टेटमेंटमध्ये बी सबसेट ए. आता बी मध्ये जे एलिमेंट्स आहेत सी डी ई एफ आणि ए मध्ये आहेत ए बी सी डी ई एफ ई. तर बी मध्ये असणारे सगळेच कंटेंट्स ए मध्ये नाही आहेत. याचा अर्थ बी हा ए चा सबसेट नाही, त्याच्यामुळे हे सुद्धा फॉल्स स्टेटमेंट आहे. आता 6वं स्टेटमेंट बघूया सी सबसेट ए. सी मध्ये बी आणि डी आहे आणि ए मध्ये सुद्धा बी आणि डी हे एलिमेंट्स आपल्याला सापडतात. याचा अर्थ सी हा ए चा सबसेट आहे, म्हणून हे ट्रू आहे. मग ह्या पहिल्या उदाहरणामध्ये, पहिल्या प्रश्नामध्ये 1, 2, 3 फॉल्स स्टेटमेंट आहेत, 4थं ट्रू स्टेटमेंट आहे, 5वं पुन्हा फॉल्स स्टेटमेंट आहे आणि 6वं ट्रू स्टेटमेंट आहे. तर आपल्याला हे व्यवस्थित बघायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे.
प्रश्न दुसरा दिलेला आहे, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्रॅम. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला नॅचरल नंबरचा एक सेट बनवायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 20 पर्यंतचे 1 to 20 पर्यंतचे नंबर्स घ्यायचे आणि हा सेट जो आहे तो यू म्हणजे युनिव्हर्सल सेट असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक्स आणि वाय हे दोन सेट दाखवायचे आहेत. आता आपल्याला ते एक्स आणि वाय जे सेट आहेत ते आपल्याला रूल मेथडमध्ये दिलेले आहेत. मग ते आधी पहिल्यांदा आपण समजून घेऊया आणि मग आपण वेन डायग्राम काढायचं आहे. बघा, एक सेट कसा आहे तर एक्स इज इक्वल टू एक्स ऑब्लिक एक्स, एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड एक्स इज ग्रेटर देन 7 लेस दॅन 15. म्हणजे एक्सचा सेट आपल्याला असा तयार करायचा आहे की जो 7 पेक्षा मोठा म्हणजेच 8, 9, 10, 11 अप टू 14, कारण 15 पेक्षा लहान असा आपल्याला सेट तयार करायचा आहे. तर हे आपल्याला लक्षात आलं. आता आपण वाय सेट बघूया. वाय इज इक्वल टू वाय ऑब्लिक वाय, वाय इज ऑल्सो नॅचरल नंबर म्हणजेच वाय बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. वाय इज प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. मग आपल्याला वाय हा सेट कसा बनवायचा आहे तर 1 ते 20 मध्ये असणारे प्राईम नंबर याचा आपल्याला सेट बनवायचा आहे. तर आपल्याला रूल मेथडमध्ये हे दिलेले आहेत. आपण पहिल्यांदा त्याचे लिस्टिंग मेथडमध्ये लिहून घेऊया आणि मग ते आपण वेन डायग्राम मध्ये कसे लिहिता येतील ते आपण प्रॅक्टिकली बघूया. क्वेश्चन 2 मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा आपण लिस्टिंग मेथडचे सेट बनवूया. तर पहिला सेट आहे युनिव्हर्सल सेट आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत नॅचरल नंबर्स 1 to 20 म्हणून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 अँड 20. हा झाला आपला युनिव्हर्सल सेट. आता आपल्याला एक्स हा असा सेट सांगितलेला आहे की जो बिलॉंग्स टू नॅचरल नंबर ग्रेटर दॅन 7 अँड लेस दॅन 15. तर आपण एक्स हा दुसरा सेट लिहूया. कर्ली ब्रॅकेट ग्रेटर दॅन 7 म्हणून आपण 7 न घेता 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 15 आणि 16 आपल्याला घ्यायचं नाहीये. आपल्याला फक्त 14 पर्यंतचाच हा सेट घ्यायचा आहे कारण लेस दॅन 15 असा हा सेट असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला वाय सेट लिहायचा आहे. वाय सेट कसा आहे, वाय हा सुद्धा बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आहे पण ह्या सेटमध्ये आपल्याला 1 to 20 मधल्या प्राईम नंबर्स घ्यायचे आहेत. मग 1 to 20 मध्ये प्राईम नंबर कोणते आहेत तर प्राईम नंबर 1, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. या पद्धतीने आपण तिन्ही सेट पहिल्यांदा लिस्टिंग मेथडमध्ये लिहून घेतलेले आहेत. आता आपण याचा वेन डायग्राम काढूया. वेन डायग्राम काढण्यासाठी आपल्याला जो युनिव्हर्सल सेट दिलेला आहे तो आपल्याला रेक्टँगल शेपमध्ये काढायचा आहे. म्हणून आपण त्याचा पहिल्यांदा रेक्टँगल शेप घेतला. मी हा हाताने डायरेक्ट करत आहे. तुम्हाला पेन्सिल आणि पट्टी आणि सर्कल करण्यासाठी कोणत्याही छोट्या वस्तू म्हणजे कॉइन्स वगैरे किंवा काहीतरी घेऊन परफेक्ट सर्कल काढायचे आहेत. ठीक आहे. तर मी हा रेक्टँगल्स घेतला, त्याला आपण नाव दिलं यू. यू म्हणजे युनिव्हर्सल सेट. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये आपण दोन छोटे सेट काढले, सर्कल काढले कारण आपल्याला एक्स आणि वाय असे दोन सेट दाखवायचे आहेत. आता तुम्ही बघाल की हे दोन सेट मी एकमेकांना छेदणारे काढलेले आहेत, इंटरसेक्ट करणारे काढलेले आहेत. तर याचं कारण काय आहे ते आता आपल्या लक्षात येईल. आता हा आहे आपला युनिव्हर्सल सेट. या सेटला नाव आपण देऊया एक्स आणि ह्या सेटला आपण वाय देऊया वाय. सेटला नाव हे कॅपिटल लेटरमध्ये असतं म्हणून ते आपण कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे. आता आपण एक्सचे पहिल्यांदा कंटेंट्स लिहायला सुरुवात करूया. एक्स मध्ये काय काय आहे 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. वायचे कंटेंट्स काय काय आहेत, एलिमेंट्स काय काय आहेत 1, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. आता तुमच्या लक्षात येईल की एक्स आणि वाय मध्ये 11 आणि 13 हे जे दोन एलिमेंट्स आहेत ते दोन्हीकडे कॉमन आहेत आणि मग असे जे कॉमन एलिमेंट असतात ते आपल्याला ह्या इंटरसेक्शन भागामध्ये लिहायचे असतात. मग एक्स आणि वायचा जो इंटरसेक्शन आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हे
11 आणि 13 हे 2 एलिमेंट्स लिहून घेऊया. आता आपल्याला एक्स मध्ये उरलेले एलिमेंट्स लिहायचे आहेत, म्हणजेच 8, 9, 10, 11 झालेलं आहे, 12, 13 झालेलं आहे, 14. ठीक आहे. या पद्धतीने जर का आपण बघितलं तर 8, 9, 10, 11, 12, 14, 13 हे सगळेच्या सगळे जे एलिमेंट्स आहेत ते आपण एक्स मध्ये लिहिले. आता आपल्याला वाय सेटचे एलिमेंट्स लिहायचे आहेत. तर वाय मध्ये आपण बघूया की आपल्याला पहिल्यांदा लिहायचं आहे 1, 2, 3, 5, 7. आता 11 आणि 13 ऑलरेडी कॉमन आलेले आहेत, त्याच्यामुळे ते पुन्हा लिहिण्याची गरज नाही. 17 आणि 19 अशा पद्धतीने आपला वाय सेट लिहून झालेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे की एक्स आणि वाय ह्या दोन्ही मध्ये लिहून झाल्यानंतर जे उरलेले एलिमेंट्स आहेत ते आपल्याला युनिव्हर्सल मधून घ्यायचे आहेत. आता हा यूचा जो सेट आहे त्या सेटमध्ये जर का आपण बघितलं तर त्याच्यामध्ये नंबर 1 आलेला आहे, नंबर 2 आलेला आहे, नंबर 3 आलेला आहे, नंबर 4 नाही आलेला, तर आपल्याला नंबर 4 युनिव्हर्सल सेटमध्ये घ्यायचा आहे. नंबर 5 आहे, नंबर 6 दोन्हीकडे नाहीये म्हणजे आपल्याला नंबर 6 घ्यावा लागणार आहे. नंबर 7 आहे, नंबर 8 आहे, 9 आहे, 10 आहे, 11 आहे, 12 आहे, 13 आहे, 14 आहे, 15 इथे आपल्याला दिसत नाहीये म्हणजे आपल्याला 15 घ्यायचं आहे. 16 सुद्धा नाहीये, 17 आहे, 18 नाहीये, 19 आहे पण 20 नाहीये. तर अशा पद्धतीने आपण हा जो सेट आहे तो वेन डायग्राम मध्ये लिहिला. पहिल्यांदा आपण कॉमन जे एलिमेंट्स होते एक्स आणि वाय मधले ते अगोदर लिहून घेतले. एक्स आणि वाय मधले कॉमन एलिमेंट आपण लिहून घेतले. त्यानंतर आपण एक्स सेट मध्ये उरलेले जे एलिमेंट्स होते ते लिहिले. मग वाय सेट मधले उरलेले एलिमेंट्स लिहिले आणि मग या दोन्ही सेट मध्ये जे काही राहून गेलेले एलिमेंट आहेत आणि जे युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत ते आपण सगळ्यात शेवटी लिहिले. अशा पद्धतीने आपण हा वेन डायग्राम कंप्लीट केलेला आहे. तर नीट समजून घ्यायचं आहे आणि आपल्या वहीमध्ये हा डायग्राम पट्टी, पेन्सिल आणि सर्कल काढण्यासाठी जे काही इन्स्ट्रुमेंट असतील त्याचा उपयोग करून व्यवस्थित काढायचा आहे. तिसरा प्रश्न आहे युनिव्हर्सल सेट 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 आणि पी सेट आहे 1, 3, 7, 10. म्हणजे पी सेट 4 एलिमेंटचा आहे आणि यू सेट 9 एलिमेंटचा आहे. ठीक आहे. आणि पी हा यूचा सबसेट आहे कारण पी मध्ये असणारे सगळे एलिमेंट हे यू मध्ये आहेत म्हणून हे पी हा यूचा सबसेट आहे. आता आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे, शो द सेट यू म्हणजे यू सेट आपल्याला शो करायचा आहे आणि पी अँड पी कॉम्प्लिमेंट, पीचा कॉम्प्लिमेंट सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे बाय व्हेन डायग्राम. आणि सेकंड आपल्याला सांगितलेलं आहे व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. तर आपल्याला हे डायग्राम काढून प्रॅक्टिकली सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला यू सेट दिलेला आहे 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. पी सेट दिलेला आहे 1, 3, 7, 10. मग या दोघांचे कॉमन कंटेंट्स आपण पहिल्यांदा लिहूया. 1, 1, 3, 3, 7, 7, 10, 10. आता हे 4 आहेत ते कॉमन एलिमेंट्स दोन्ही पण सेटमध्ये आहेत. आता आपण पहिल्यांदा त्याचा व्हेन डायग्राम काढूया. व्हेन डायग्राम काढण्यासाठी मी डायरेक्ट पेनाचा वापर करतोय पण तुम्हाला बाकी डायरेक्ट पेनाचा वापर करायचा नाहीये. पहिल्यांदा पेन्सिलने आणि पट्टीच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित एक रेक्टँगल काढायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात सर्कल किंवा इतर कोणताही शेप आपण घेऊ शकतो. आपण याच्यामध्ये ट्रायंगल शेप घेऊया म्हणजे काहीतरी वेगळं करूया की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता हा जो ट्रायंगल शेप आहे त्याला आपण नाव देऊया पी सेट आणि या पी सेट मध्ये त्याचे जे एलिमेंट्स आहेत ते पहिले लिहून घेऊया. 1, 3, 7 आणि 10. आता हे आपले लिहून झाल्यानंतर आपला हा जो युनिव्हर्सल सेट आहे त्या युनिव्हर्सल सेटमध्ये उरलेले कंटेंट्स लिहून घेऊया, उरलेले एलिमेंट्स लिहून घेऊया. मग एलिमेंट राहिलेला आहे 2, 8, 9, 11, 12.
या पद्धतीने राहिलेले जे एलिमेंट्स होते ते आपण युनिव्हर्सल सेटमध्ये लिहून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की पी चा आपल्याला कॉम्प्लिमेंटरी पी दाखवायचा आहे. तर बघा हा पी सेट आहे. पी सेटमध्ये 1, 3, 7, 10 हे 4 एलिमेंट्स आहेत. आता हे 4 एलिमेंट्सच्या व्यतिरिक्त राहिलेले एलिमेंट्स कोणते आहेत तर ते 2, 8, 9 आणि 11, 12, 2, 8, 9, 11, 12 हे 5 एलिमेंट आहेत की जे पी सेटच्या व्यतिरिक्त आहेत. म्हणून ह्या 5 एलिमेंटचे जे उरलेले एलिमेंट्स आहेत त्याला आपण म्हणणार पी कॉम्प्लिमेंट. याला आपण म्हणणार पी कॉम्प्लिमेंट. तर नीट लक्षात घ्यायचं आहे की पी ह्या सेटमध्ये असणारे एलिमेंट व्यतिरिक्त जे काही इतर एलिमेंट युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत त्यांचा जो सेट तयार होतो त्याला आपण पी चा कॉम्प्लिमेंट असं म्हणतो. म्हणून तो आपण लिहिणार कसा तर पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 2, 8, 9, 11, 12. ओके. आता इथे त्यांनी आपल्याला आणखीन सांगितलेलं आहे की पी कॉम्प्लिमेंट ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी हे आपल्याला त्यांनी व्हेरीफाय करायला सांगितलंय. तर आता व्हेरीफाय कसं करणार तर पी कॉम्प्लिमेंट आपल्याला कळलेला आहे. हा आहे पी कॉम्प्लिमेंट 2, 8, 9, 11 आणि 12. मग आधी पहिल्यांदा आपण पी कॉम्प्लिमेंट लिहून घेऊया 2, 8, 9, 11 आणि 12. आता हा झाला पी कॉम्प्लिमेंट. आता ह्या पी कॉम्प्लिमेंटच्या व्यतिरिक्त उरलेल्या एलिमेंट्स कुठले आहेत तर बघा हे आहेत पी कॉम्प्लिमेंटचे एलिमेंट 1, 2, 3, 4, 5 हे 5 जे एलिमेंट आहेत ते पी कॉम्प्लिमेंटचे आहेत. मग पी कॉम्प्लिमेंटचे व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये कोणते एलिमेंट आहेत तर ते आता पी चे एलिमेंट आहेत 1, 3, 7, 10. म्हणून आपण दुसरा सेट बनवूया 1, 3, 7 आणि 10. आता तुमच्या लक्षात येईल की आपण हा पी कॉम्प्लिमेंटचा सेट बनवला आणि हा त्याच्या व्यतिरिक्त असणारा सेट बनवला. तर या सेटमध्ये असणारे कंटेंट्स हे सगळे पी सेटमध्ये आहेत आणि म्हणूनच इथे आपण म्हणतो पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट जो आहे तो पी आहे इक्वल टू आहे. तर हे आपण इथे सिद्ध करून दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते सिद्ध करता येणार आहे. त्यानंतर प्रश्न 4 आहे सेट ए 1, 3, 2, 7 देन राईट एनी 3 सबसेट ऑफ ए. अतिशय सोपा प्रश्न आहे. आपल्याला 4 एलिमेंट्स ए सेटमध्ये दिलेले आहेत आणि या 4 एलिमेंटच्या माध्यमातून आपल्याला आणखीन 3 सबसेट तयार करायचे आहेत. मग हे 3 सबसेट आपण 2 एलिमेंट घेऊन करू शकतो, 3 एलिमेंट घेऊन करू शकतो किंवा मधले 2 एलिमेंट असे कोणत्याही पद्धतीने आपण ते सबसेट करू शकतो. चला प्रॅक्टिकली करून बघूया. आपल्याला इथे सेट दिलेला आहे ए आणि त्याचे एलिमेंट्स आहेत 1, 3, 2 आणि 7 आणि आपल्याला त्याचे 3 सबसेट बनवायला सांगितलेले आहेत. मग आपण त्या 3 सबसेटला कोणती नावं देऊ शकतो. आपण त्याला नाव देऊया पहिल्या सबसेटला एम. एम इज इक्वल टू सबसेट 1, 3 सबसेट कंप्लीट. त्याच्यानंतर दुसऱ्याला आपण नाव देऊया एन. एन इज इक्वल टू 3, 2 कंप्लीट. त्याच्यानंतर आपण नाव देऊया एस. एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1, 2. ओके. आपल्याला 3 करायला सांगितलं तर आपण 3 लिहिले पाहिजे तरी आणखीन एक चौथा आपण लिहून घेऊया 1, 2, 7. अशा पद्धतीने तुम्ही ह्या 4 संख्यांच्या माध्यमातून अनेक सबसेट तयार करू शकता. आपल्याला इथे 3 करायला सांगितले तर आपण 4 करून दाखवलेले आहेत. असे सबसेट तुम्ही कितीही करू शकता. तुम्हाला हव्या त्या डिजिटला घेऊन हवे ते एलिमेंट्स घेऊन तुम्ही तुमचे सेट तयार करायचे आहेत. क्वेश्चन 5 प्रश्न 5वा दिलेला आहे राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट. खाली जे आपल्याला काही सेट्स दिलेले आहेत त्याच्यातलं रिलेशन सबसेट मधलं रिलेशन आपल्याला लिहायचं आहे. मग पहिल्यांदा आपल्याला हे नीट समजून घ्यावं लागेल. बघा P इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. पुण्यामध्ये असणाऱ्या रेसिडेंट म्हणजे रहिवाशांचा हा P सेट आहे. M इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाशांचा M नावाचा सेट आहे. I इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंदोर. इंदोरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा I हा सेट आहे. B इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंडिया. भारतामध्ये राहणाऱ्या सर्व रेसिडेंटचा B हा सेट आहे. H इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन महाराष्ट्र.
म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाशांचा एच नावाने सेट इथे दिलेला आहे. आता आपल्याला इथे नीट समजून घ्यायचं आहे की भारत हा आपला देश आहे, त्याच्यामुळे इंडियाचा जो सेट आहे तो याच्यामध्ये युनिव्हर्सल सेट असणार आहे. या इंडियाच्या सेटमध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे दोन स्टेट आहेत, दोन राज्य आहेत. त्याच्यामुळे ह्या राज्य जे आहेत ते इंडिया सेटचे सबसेट असणार आहेत. त्यानंतर इंदोर जो आहे ते एक शहर आहे आणि ते मध्य प्रदेशमध्ये येतं, म्हणून इंदोर हा जो सेट आहे तो मध्य प्रदेशचा सबसेट होणार आहे. त्याचप्रमाणे पुणे जे आहे ते महाराष्ट्रामध्ये येतं, पुणे एक शहर आहे आणि ते महाराष्ट्र राज्यामध्ये येतं आणि त्याच्यामुळे पुणे जो आहे तो महाराष्ट्राचा सबसेट होणार आहे. मग आपल्याला इथे नावं वापरायची नाहीयेत, तर त्या नावांसाठी इथे जी काही कॅपिटल अक्षरं दिलेली आहेत, सेटची नावं दिलेली आहेत, त्याच्याप्रमाणे आपल्याला हे सबसेट दाखवायचे आहेत. तर ते मी तुम्हाला तोंडी सांगतो, तुम्ही तुमच्या वहीमध्ये ते उतरवून घ्यायचे. तर बघा, पहिल्यांदा आपण बघूया पी इज सबसेट ऑफ एच. पी आहे पुणे आणि एच आहे महाराष्ट्र, म्हणजे पी इज अ सबसेट ऑफ एच. त्याच्यानंतर आय सबसेट एम, इंदोर आहे आणि मध्य प्रदेश आहे, आय सबसेट एम. त्याच्यानंतर पी सबसेट बी, कारण पी हा जरी पुण्याचा असला तरी तो भारताचा सुद्धा सबसेट आहे, म्हणून पी सबसेट बी. त्याचप्रमाणे एच, महाराष्ट्र पण भारताचा सबसेट आहे म्हणून एच सबसेट बी. इंदोर सुद्धा भारताचा सबसेट आहे म्हणून आय सबसेट बी. आता मध्य प्रदेश सुद्धा भारताचा सबसेट आहे म्हणून एम सबसेट बी. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे सबसेट करू शकतो. फक्त आपल्याला नीट लक्ष द्यायचं आहे की युनिव्हर्सल कोणता आहे, मग स्टेट कोणते आहेत आणि मग सिटीज कोणत्या आहेत. तरी पण एकदा मी तुम्हाला प्रॅक्टिकली लिहून दाखवतो. बघा, इथे मी सगळे सबसेट आहेत ते थोडक्यात लिहून घेतलेले आहेत. इंडिया सबसेटला बी नाव आहे, महाराष्ट्र एच आहे, पुणे पी आहे, मध्य प्रदेश एम आहे आणि इंदोरला आय आहे. ओके, तर आता पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे, तर आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे युनिव्हर्सल सेट जो आहे तो इंडिया म्हणजे भारत आहे. आता आपल्याला सबसेट शोधायचे आहेत. तर एच, महाराष्ट्र हा इंडियाचा सबसेट आहे म्हणून आपण लिहायचं एच सबसेट बी. त्याच्यानंतर मध्य प्रदेश सुद्धा भारताचा सबसेट आहे म्हणून लिहायचं एम सबसेट बी. त्यानंतर पुणे सुद्धा भारताचा सबसेट आहे म्हणून लिहायचं पी सबसेट बी. त्यानंतर इंदोर सुद्धा भारताचा सबसेट आहे म्हणून आपण लिहायचं आय सबसेट बी. याचा अर्थ बी चे हे सगळे सबसेट आहेत. आता पुढे आपल्याला बघायचं आहे, पुणे महाराष्ट्रामध्ये येतं म्हणून पुणे जे आहे पी सबसेट एच आणि इंदोर जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये येतं म्हणून इंदोर आय सबसेट एम. अशा पद्धतीने आपल्याला हे सबसेट लिहायचे आहेत. दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये आहे, विच सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट फॉर अबाउ सेट्स. तर आपण आधीच त्याचं उत्तर दिलेलं आहे की इंडिया म्हणजे भारत हा सगळ्यांचा युनिव्हर्सल सेट आहे आणि इंडियाला बी सेटला नाव दिलेलं आहे बी, म्हणून बी जो सेट आहे तो युनिव्हर्सल सेट असणार आहे. क्वेश्चन नंबर 6, 6वा प्रश्न आहे, विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिवन बिलो. म्हणजे खाली जे काही सेट्स आपल्याला दिलेले आहेत ते कोणते युनिव्हर्सल सेट आहेत हे आपल्याला इथे लिहायचे आहे. बघा, पहिला दिलेला आहे ए सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. आता मल्टिपल ऑफ 5 म्हणजे काय, तर 5चं मल्टिप्लिकेशन म्हणजे आपण 5चा टेबल आणि त्या टेबलच्या पलीकडे सुद्धा 5ने मल्टिप्लिकेशन करून अनलिमिटेड सेट हा तयार होणार आहे. बी सेट सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7. आता हा 7चा मल्टिपल म्हणजे 7चा टेबल 10च्या पुढे सुद्धा कंटिन्यू चालू राहणार आहे. त्याचप्रमाणे सी इज अ सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12. मल्टिपल्स ऑफ 12 म्हणजेच हा 12चा टेबल 10च्या नंतर सुद्धा कंटिन्यू पुढे सुरूच राहणार आहे. याचा अर्थ काय, तर ह्या तिन्ही सेटकडे जर का आपण बारकाईने बघितलं तर हे जे सेट आहेत हे प्लस आणि मायनस दोन्ही मध्ये तयार होऊ शकतात. प्लस आणि मायनस म्हणजे आपण +5चा पण टेबल तयार करू शकतो, -5चा पण टेबल करू शकतो, +7चा पण टेबल करू शकतो, -7चा पण टेबल करू शकतो, +12चा पण करू शकतो आणि -12चा पण करू शकतो. इथे असं काही कंडिशन दिलेली नाही. त्याच्यामुळे जर का आपल्याला युनिव्हर्सल सेट हा बनवायचा असेल
तर याच्यामध्ये आपण नॅचरल, होल, इंटिगस कोणत्याही पद्धतीने हा आपल्याला सेट तयार करता येणार आहे. क्वेश्चन नंबर 6 मधला जो पहिला प्रश्न आहे, उपप्रश्न आहे, त्याचं उत्तर आपल्याला सिम्पली लिहायचं आहे की आपल्याला 5च्या मल्टिप्लिकेशनमध्ये, 7च्या मल्टिप्लिकेशनमध्ये आणि 12च्या म्हणजे 5, 7 आणि 12च्या मल्टिप्लिकेशनमध्ये जे सेट तयार करायचे आहेत ते आपण नॅचरल नंबर्सचे बनवू शकतो, होल नंबर्सचे बनवू शकतो किंवा इंटिगर्सचे सुद्धा बनवू शकतो. म्हणून या तिघांपैकी कोणतेही युनिव्हर्सल सेट आपल्याला त्याच्यामध्ये बनवता येणार आहेत. क्वेश्चन नंबर 6 सेकंड सब क्वेश्चन आहे. पी सेट आहे सेट ऑफ इंटिगर्स विच आर मल्टिपल्स ऑफ 4. बघा इथे पुन्हा तसंच आहे, इंटिगर्स म्हणजे मायनस आणि प्लस दोन्हीचा पण आपल्याला मल्टिपल मध्ये तयार करता येणार आहे. आणि टी हा सेट आहे सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स, म्हणजे सगळे इव्हन स्क्वेअर आपल्याला इथे घ्यायचे आहेत. इव्हन स्क्वेअर घ्यायचे त्याचा अर्थ काय, तर ते 2, 4, 6, 8 अशा पद्धतीने इव्हन असणार आहेत. आता ह्या पण दोन प्रश्नांचा जर का आपण विचार केला तर हे दोन्ही सेट सुद्धा आपल्याला नॅचरल नंबर्समध्ये, होल नंबर्समध्ये आणि इंटिगर्समध्ये सुद्धा तयार करता येणार आहेत. क्वेश्चन 6 सब क्वेश्चन सेकंड जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे 4च्या मल्टिप्लिकेशन मध्ये इंटिगर्सचा सेट हवाय आणि इव्हन स्क्वेअरचा सेट तयार करायचा आहे. तर हे दोन्ही सेट आपण नॅचरल नंबर्स मध्ये सुद्धा करू शकतो, होल नंबर मध्ये सुद्धा करू शकतो आणि इंटिगर्स मध्ये सुद्धा करू शकतो. म्हणून या तिघांपैकी कोणताही सेट आपण युनिव्हर्सल सेट साठी इथे घेऊ शकणार आहोत. क्वेश्चन 7 लेट ऑल द स्टुडंट ऑफ क्लास इज अन युनिव्हर्सल सेट, म्हणजे संपूर्ण जो क्लास आहे त्याला आपल्याला युनिव्हर्सल सेट मानायचा आहे. लेट सेट ए बी द स्टुडंट हु सिक्युअर्ड 50% और मोर मार्क्स इन मॅथ्स. काय करायचंय आपल्याला, सेट हा ए हा असा सेट बनवायचा आहे की ज्यामध्ये असणारे विद्यार्थ्यांनी 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क गणित या विषयामध्ये मिळवलेले आहेत. देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. जर का सेट ए हा 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा असेल तर उरलेला सेट हा त्याचा कॉम्प्लिमेंट सेट असणार आहे आणि तो सेट आपल्याला इथे लिहायचा आहे. प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे ए सेट असा सेट आहे की ज्याच्यामध्ये मॅथ्स या विषयामध्ये 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवलेले विद्यार्थी आहेत. मग आता त्या ए चा कॉम्प्लिमेंटरी म्हणजेच ए कॉम्प्लिमेंटरी सेट आपण कसा तयार करणार, तर तो सेट आहे सेट ऑफ स्टुडंट्स गेट्स लेस दॅन 50% मार्क्स इन मॅथ्स. 50% मोर आहेत ते ऑलरेडी सेटमध्ये आहेत, मग 50% पेक्षा लेस असणाऱ्यांचा आपण कॉम्प्लिमेंटरी सेट तयार करायचा आहे. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.3 इथे पूर्ण सोडवलेला आहे, प्रॅक्टिकली सोडवलेला आहे. हा सेट तुम्ही पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा, हे प्रश्न त्याची उत्तरं आपण कशी लिहिली आहेत ते व्यवस्थित समजून घ्या. समजून घेतल्यानंतर आपल्या वहीमध्ये ती लिहा, जेणेकरून तुमचा अभ्यास हा एकाच वेळेला परिपूर्ण होणार आहे. यानंतरचा व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करूया. तोपर्यंत अभ्यासाचं सातत्य सुरू ठेवा, कारण गणित हा प्रॅक्टिसचा विषय असल्यामुळे तुम्ही जेवढ्या वेळा प्रॅक्टिस कराल, जेवढ्या वेळा हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघाल, पुन्हा पुन्हा गणित सोडवाल, तेवढा तुमच्या गणिताचा अभ्यास हा परफेक्ट होणार आहे. तुम्हाला इथे दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही. तर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.